सोनम वांगचुक एक थोर भारतीय सुपुत्र, एक उत्कृष्ट इंजिनियर, एक अत्यंत उत्कृष्ट पर्यावरणवादी, अतिशय उत्तम समाज आणि शैक्षणिक सुधारणावादी, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित जगभर प्रसिद्ध असणारं हे व्यक्तिमत्व. या व्यक्तीनं जर ठरवलं असतं तर जगातल्या इतर कुठल्याही प्रगत देशामध्ये राहून उत्तम असं वैयक्तिक आयुष्य हा माणूस जगू शकला असता. परंतु या व्यक्तीने ठरवलं भारतातील आणि स्थानिक इतर अडचणींवर मात करायची, काही स्वतःचं योगदान देशासाठी द्यायची. गेले जवळपास 17 दिवस दिल्ली जंतर मंतर येथे हा माणूस उपोषणाला बसलाय. दिवसेंदिवस सोनम वांगचुक सरांची तब्येत खालावतीये. आमच्यासारख्या सर्वसामान्य भारतीयांना सोनम वांगचुक ही अशी व्यक्ती आहे ज्यांच्याकडे बघितलं की अजूनही आशा शिल्लक आहे असं जाणवतं. ज्यांच्या कामाकडे बघून आदर वाटतो, ज्यांच्या कामाकडे बघून प्रेरणा मिळते. सोनम सर, आम्हाला तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही सरकारी पदावर असणाऱ्या कुठल्याही मंत्र्यापेक्षा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात. विद्यमान सरकारला आमचं हेच सांगणं आहे. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमच्यासारखा माणूस जर उपोषणामध्ये आपला जीव पणाला लावत असेल आणि त्या दरम्यान त्यांच्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर त्यांच्या खुनाचं पातक, त्यांच्या खुनाचं श्रेय नक्की या विद्यमान सरकारला मिळेल.